नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वीतील भाग 1 चे प्रकरण 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या प्रकरणातील उरलेला भाग पाहणार आहोत। या प्रकरणामध्ये आज आतापर्यंत आपण रासायनिक अभिक्रियेचं लेखन, रासायनिक समीकरण लेखनाचे नियम, रासायनिक समीकरण संतुलित करणे, रासायनिक अभिक्रियेचे प्रकार, यामध्ये संयोग रासायनिक अभिक्रिया, अपघटन रासायनिक अभिक्रिया, विस्थापन रासायनिक अभिक्रिया व दुहेरी विस्थापन रासायनिक अभिक्रिया असे अभिक्रियेचे प्रमुख 4 प्रकार पाहिले। त्याचबरोबर उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया आणि अभिक्रिया यातला फरक पाहिला। आता आपण उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया करणे हा जो पाठ नंबर 39 वरचा भाग आहे, हा भाग आपण अभ्यासणार आहोत। यापैकी बघा, उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया करणे हा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे। आता प्रक्रिया करणे म्हणजे काय नेमकं, तर आपल्याला त्यासाठी एक कृती करून पाहायची आहे। हे करून पहा, काय कृती करायची बघा। प्लास्टिकच्या 2 बाटल्या घ्या, मोजपात्र, तापमापी आणि रासायनिक पदार्थ घ्यायचेत। पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रॉक्साईड, पाणी। आता यापैकी जे सोडियम हायड्रॉक्साईड आहे हे अतिशय दाहक वाफाळणार आहे, आपली त्वचा भाजू शकते। या कारणास्तव शिक्षकाच्या उपस्थितीमध्ये हे रसायन वापरलं जातं। आता यापैकी कृती काय करायची बघा। प्लास्टिकच्या 2 बाटल्यामध्ये प्रत्येकी 100 ml पाणी घ्यायचंय। प्लास्टिक हे उष्णतारोधक असल्यामुळं, म्हणजे उष्णता वाहून नेली जात नाही, त्यामुळं उष्णतेचा जो रास आहे त्या द्रावणातला कमी होतो। बाटलीतील पाण्याची तापमापीच्या साहाय्याने नोंद केली। एका बाटलीमध्ये आता समजा दोन्ही प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाण्याचं तापमान हे 30 अंश सेल्सिअस आहे, ही नोंद केली, सुरुवातीचे तापमान। आता एका पहिल्या बाटलीमध्ये 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट KNO3 घातलं आणि बाटलीला चांगलं हलवलं। तयार झालेल्या द्रावणाच्या तापमानाची तापमापीच्या साहाय्याने नोंद केली। दुसऱ्या बाटलीत आपण 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड टाकलं NaOH, जे तयार झालेलं द्रावण आहे याच्या द्रावणाची तापमापीच्या साहाय्याने नोंद केली। जेव्हा आपण पहिल्या बाटलीमध्ये पोटॅशियम नायट्रेट घातलं होतं, त्या बाटलीमधील पोटॅशियम नायट्रेट ज्यावेळेस पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळतं किंवा विरघळण्याची प्रक्रिया होते, तर दुसऱ्या बाटलीमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड ज्यावेळेस पाण्यामध्ये पूर्ण विरघळतं, तर वरीलपैकी तुमच्या निरीक्षणानुसार कोणती प्रक्रिया उष्मादायी असेल आणि कोणती प्रक्रिया उष्माग्राही असेल। तर ज्यावेळेस आपण पोटॅशियम नायट्रेट विरघळण्याची प्रक्रिया घडून येते, त्यावेळेस परिसरातली उष्णता शोषून घेतली जाते, त्यामुळं द्रावणात तयार होताना त्याचं तापमान कमी होतं। म्हणजे ज्यावेळेस आपण पाण्याचं तापमान 30 अंश सेल्सिअस मोजलं, त्या बॉटलमध्ये आपण 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट टाकलं तर त्याचं तापमान 30 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झालं। याचा अर्थ या अभिक्रियेमध्ये उष्णतेचं काय झालं, शोषण झालं। म्हणजे 100% ही जी प्रक्रिया आहे ही उष्माग्राही, उष्णता शोषून घेणारी प्रक्रिया आहे। म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये बाहेरची उष्णता शोषून घेतली जाते त्या प्रक्रियेला उष्माग्राही प्रक्रिया म्हणतात। आणि जेव्हा दुसऱ्या बाटलीमध्ये स्थायू स्वरूपातील सोडियम हायड्रॉक्साईड NaOH
पाण्यात पूर्णपणे विरघळतं तेव्हा उष्णता बाहेर टाकली गेली आणि त्याच्या तापमानात वाढ झाली. ज्या प्रक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्या प्रक्रियेला उष्मादायी प्रक्रिया असं म्हणतात. म्हणजे वरील कृतीमध्ये पोटॅशियम नायट्रेट KNO3 पाण्यामध्ये टाकल्यामुळे उष्णता शोषून घेतली जाते द्रावणामध्ये. याचा अर्थ ती अभिक्रिया उष्माग्राही आहे. आणि सोडियम हायड्रॉक्साईड स्थायू स्वरूपातलं KNaOH सोडियम हायड्रॉक्साईड स्थायू स्वरूपातलं ज्यावेळेस पाण्यामध्ये टाकलं गेलं त्यावेळेस तापमानात वाढ झाली. याचा अर्थ ही अभिक्रिया किंवा ही प्रक्रिया उष्मादायी आहे. कारण या प्रक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते. म्हणजे 100% ती प्रक्रिया कुठली असणार आहे तर उष्मादायी प्रक्रिया असणार आहे. आता आपण दोन कृती पाहिल्या. एका कृतीमध्ये द्रावणाने उष्णता शोषून घेतली, एका कृतीमध्ये द्रावणाने उष्णता बाहेर टाकली. ही दोन प्रक्रिया पाहिल्या आपण. प्रक्रिया वेगळी आणि अभिक्रिया वेगळी. बर्फाचे रूपांतर पाण्यामध्ये झाले, ही प्रक्रिया झाली. पण पूर्णपणे दुधाचे रूपांतर दह्यामध्ये झाले, ही अभिक्रिया झाली. प्रक्रियेमध्ये पदार्थाची अवस्था बदलते, गुणधर्म बदलत नाहीत. तर अभिक्रियेमध्ये पदार्थाची अवस्था बदलत नसून गुणधर्म बदलतात आणि कायमस्वरूपी नवीन गुणधर्म तयार होतात किंवा निर्माण होतात. मग आता आपल्याला रासायनिक उष्माग्राही आणि उष्मादायी या दोन अभिक्रिया पाहायचेत. आतापर्यंत आपण प्रक्रिया पाहिल्या, आता आपल्याला अभिक्रिया पाहायचेत. रासायनिक अभिक्रियेमध्ये सुद्धा उष्णतेची देवाणघेवाण होते आणि त्यानुसार काही रासायनिक अभिक्रिया या उष्माग्राही असतात तर काही रासायनिक अभिक्रिया या उष्मादायी असतात. आता उष्मादायी रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचं रूपांतर उत्पादितामध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते. तर उष्माग्राही अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचे रूपांतर उत्पादितामध्ये होताना उष्णता परिसरातून शोषून घेतली जाते किंवा त्याला बाहेरून उष्णता द्यावी लागते. आता उष्मादायी प्रक्रिया आणि अभिक्रिया म्हणजे काय, आपण याची दोन उदाहरणं किंवा दोन समीकरण आपण पाहूया. कॅल्शियम कार्बोनेट ही जी चुन्याची निवळी आहे, ही जर पाण्यामध्ये म्हणजे चुन्याचे खडे जर आपण पाण्यामध्ये टाकले तर यात उष्णता शोषून घेतली जाते आणि कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड याला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. म्हणजे अभिक्रियाकारकाचं रूपांतर उत्पादितामध्ये होताना बाहेरची उष्णता शोषून घ्यावी लागते. अशा अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणायचं. आणि अभिक्रियाकारकाचं रूपांतर उत्पादितामध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते त्याला उष्मादायी अभिक्रिया म्हणायचं. म्हणजे या दोन अभिक्रियेमध्ये कॅल्शियम कार्बोनेट उष्णता शोषून घेतो, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये रूपांतर होतं, ही अभिक्रिया उष्माग्राही आहे. कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी यांच्यात अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि उष्णता बाहेर टाकली जाते. मग अशा आपण वरती व्याख्या पाहिल्या. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचे रूपांतर उत्पादितामध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया म्हणायचं. आणि ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचे रूपांतर उत्पादितामध्ये होताना
बाहेरील म्हणजे परिसरातील उष्णता शोषून घेतली जाते किंवा बाहेरून उष्णता द्यावी लागते अभिक्रियाकारकाचं रूपांतर उत्पादितामध्ये होताना, अशा अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया म्हणायचं. यानंतर जरा डोकं चालवा बघा आणि सांगा पाहू. हा जो हे जे दोन भाग आहेत, हे दोन भाग कुठले कुठले, जरा डोके चालवा आणि सांगा पाहू. हे दोन भाग या वर्षीच्या अभ्यासक्रमातून जो 25% अभ्यासक्रम कोरोना महामारीमुळं कमी झालेला आहे, त्या अभ्यासक्रमातून हा भाग या पानावरील कमी झालेला आहे. आता आपण रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करणारे घटक पाहूया. मग रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजे काय नेमका आपण पाहूया. आता काही रासायनिक अभिक्रिया अतिशय जलद गतीनं घडून येतात, तर काही रासायनिक अभिक्रिया या अतिशय मंद गतीनं घडून येतात. काही रासायनिक अभिक्रिया याच्या अटी बदलल्यानंतर म्हणजे उष्णता देणं, उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये, याचा दर वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ, दर म्हणजे अभिक्रियेचा वेग. मंद आणि वेगाने घडणारी अभिक्रिया याचा दर. एक आपलं दैनंदिन जीवनातलं एक उदाहरण आपण पाहूया. हिवाळ्यामध्ये दूध विरघळल्यानंतर त्याचं दही बनायला खूप वेळ लागतो आणि उन्हाळ्यातील उंच जे अतिउच्च तापमान असतं, या तापमानामुळं दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होण्यासाठी हा जो अभिक्रियेचा वेग आहे अतिशय वेगवान असतो, म्हणजे दही लवकर तयार होतं. म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर कोणत्या घटकावरती अवलंबून आहे. मग रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करणारे घटक, हा भाग आपल्याला पाहायचा आहे. आता रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करणारा पहिला घटक येतो, तो म्हणजे अभिक्रियाकारकांचे स्वरूप. हा पहिला घटक जो रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करतो. अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार, अभिक्रियाकारकाची सहती, अभिक्रियेचे तापमान आणि उत्प्रेरके, या एकूण 5 घटकावरती म्हणजे हे 5 घटक रासायनिक अभिक्रियेच्या वेगावरती काय करतात, परिणाम करतात. पहिला घटक येतो अभिक्रियाकारकांचे स्वरूप, अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार, अभिक्रियाकारकांची सहती, अभिक्रियेचे तापमान व उत्प्रेरक. हे 5 घटक रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करतात. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन, जो अभिक्रियेचा वेग आहे किंवा दर आहे, त्या दरावरती परिणाम करणारे घटक. आता यापैकी पहिला घटक येतो अभिक्रियाकारकांचे स्वरूप, नेचर ऑफ द रिॲक्शन. ॲल्युमिनियम जस्त या धातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया आपण बघितल्या, पाठीमागच्या मुद्द्यामध्ये बघितली. म्हणजे अभिक्रियेचं स्वरूप कसं अभिक्रियेच्या वेगावरती परिणाम करतं. जे अभिक्रियाकारक आहेत, उदाहरणार्थ एक उदाहरण आपण पाहूया. ॲल्युमिनियम आणि झिंक जस्त असे 2 धातू आहेत जे अभिक्रियाकारक आहेत. यांची हायड्रोक्लोरिक आम्ल HCl बरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो.
आणि या धातूचे पाण्यातील विद्राव्य म्हणजे विरघळणारे असे क्षार तयार होतात. परंतु झिंक धातूच्या तुलनेत म्हणजे हा जो ॲल्युमिनियम आणि झिंक धातू आहे याची हायड्रोक्लोरिक आम्ल HCl या दोन म्हणजे धातूची ॲल्युमिनियम आणि जस्त धातूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होते. धातूचे विद्राव्य पाण्यात विरघळणारे क्षार तयार होतात. त्याचबरोबर या अभिक्रियेतून हायड्रोजन वायू मुक्त होतो. आता अभिक्रिया आपण पाहूया. पहा, ॲल्युमिनियम अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल इट गिव्स Al3Cl2 ॲल्युमिनियम क्लोराईड अधिक हायड्रोजन वायू मुक्त झाला. किंवा दुसरी अभिक्रिया पाहूया. जस्त धातू Zn2Zn प्लस 2HCl इट गिव्स 2ZnCl प्लस H2. आता या दोन अभिक्रिया आपण पाहिल्या. या दोन्ही अभिक्रियेमध्ये धातूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया झाली, हायड्रोजन वायू मुक्त झाला. परंतु झिंक धातूच्या तुलनेमध्ये ॲल्युमिनियम धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया जलद गतीनं होते आणि अभिक्रियेच्या दरातील हा जो फरक आहे हा फरक त्याचं कारण आहे धातूचे कण. कारण ॲल्युमिनियम हा झिंक धातूपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे, रिॲक्टिव्ह आहे, म्हणजे लगेच अभिक्रिया करणार आहे. म्हणून हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर ॲल्युमिनियम धातूच्या अभिक्रियेचा दर हा जस्त धातू बरोबरील अभिक्रियेच्या दरापेक्षा जास्त आहे. म्हणजे अभिक्रियाकारकाचं स्वरूप, अभिक्रियाशीलता रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करतो. तर जास्त अभिक्रियाशील धातू आणि कमी अभिक्रियाशील धातू याची जी माहिती आहे ही आपण भाग 1चे जे 8वं प्रकरण आहे धातू विज्ञान, या 8व्या प्रकरणामध्ये धातूची अभिक्रियाशीलता श्रेणी आपण अभ्यासणार आहोत. थोडक्यात अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे काय याची व्याख्या सांगतो मी. धातूची अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेली क्रमवार मांडणी म्हणजेच धातूची अभिक्रियाशीलता श्रेणी होय. आता ही जी अभिक्रियाशीलता श्रेणी आहे इथं धातूच्या अभिक्रियाशीलतेनुसार म्हणजे पाण्याबरोबर, आम्लाबरोबर, ऑक्सिजन बरोबर, इतर धातूच्या क्षाराच्या द्रावणाबरोबर, धातूच्या अधातू बरोबर अशा अभिक्रियेच्या आधारे धातूची जी अभिक्रियाशीलता श्रेणी मांडली त्याच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमानं केलेली धातूची क्रमवार मांडणी म्हणजे अभिक्रियाशीलता श्रेणी हे आपण 8व्या प्रकरणात पाहणार आहोत. तर त्याबद्दल अधिक माहिती आपण 8व्या प्रकरणामध्ये पाहूया. यानंतर दुसरा घटक आहे रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करणारा. साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट, अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार. आता अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार याचा परिणाम रासायनिक अभिक्रियेच्या वेगावरती कसा होतो हे आपण पाहूया. यासाठी करून पहा. 2 परीक्षण, वजन काटा, मोजपात्र, शहाबादी फरशीचे तुकडे, शहाबादी फरशीचा चुरा आणि विरल हायड्रोक्लोरिक आम्ल HCl घ्यायचे. दोन्ही परीक्षणामध्ये सारख्या वजनाचं शहाबादी फरशीचे तुकडे आणि चुरा घाला. एकीमध्ये फरशीचे तुकडे घ्यायचे आणि दुसऱ्या परीक्षणामध्ये शहाबादी फरशीचा चुरा घ्यायचा.
आणि दोन्हीही परीक्षालयामध्ये प्रत्येकी 10 ml विरल सल्फ्युरिक हायड्रोक्लोरिक HCl आम्ल टाकलं आणि या परीक्षालयामधून कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे जलद गतीनं तयार होतात की मंद गतीनं, या दोन्ही परीक्षालयाचं निरीक्षण करायचं. तर वरील दोन्ही कृतीमध्ये आपल्या लक्षात असं येईल की शहाबादी फरशीच्या तुकड्याबरोबर कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे अतिशय हळुवारपणे बाहेर येतात आणि ज्या परीक्षालयामध्ये आपण शहाबादी फरशीचा चुडा बुकटी घातली होती त्यातनं कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे अतिशय जलद गतीनं बाहेर पडतात. म्हणजे वरील निरीक्षणाच्या आधारे आपण असं सांगू शकतो की जो अभिक्रियेचा दर आहे हा अभिक्रियेचा दर अभिक्रियाकारकांच्या कणांच्या आकारावरती अवलंबून असतो. का तर रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारी जी अभिक्रियाकारक असतील यांच्या कणांचा आकार जेवढा लहान तेवढी अभिक्रिया अतिशय जलद गतीनं होते आणि या रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारी जी अभिक्रियाकारक आहेत या अभिक्रियाकारकाच्या कणांचा आकार जर मोठा असेल तर अभिक्रियेचा वेग हा मंद असतो. यानंतर रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करणारा घटक म्हणजे अभिक्रियाकारकाची सहती. म्हणजे अभिक्रियेत भाग घेणारं जे अभिक्रियाकारक आहे हे सौम्य आहे, विरल आहे, सहत आहे का वाफळणारा आहे याच्यावरती त्याची अभिक्रियाशीलता अवलंबून असते. अर्थातच अभिक्रियेचा दर अवलंबून असतो. जर विरल आणि सहत हायड्रोक्लोरिक आम्लाची एक उदाहरण पाहूया की बाबा अभिक्रियाकारकाची सहती कशी परिणाम करते. तर विरल आणि सहत, विरल म्हणजे वाफाळणारा, सहत म्हणजे सौम्य. हायड्रोक्लोरिक आम्लाची CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटच्या बुकटीबरोबर होणारी अभिक्रिया आपण पाहूया. समजा विरल आम्लाबरोबर कॅल्शियम कार्बोनेटची अभिक्रिया मंद गतीनं होते आणि कॅल्शियम कार्बोनेट हळूहळू नाहीसा होतो. या अभिक्रियेतून कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. परंतु जर सहत आम्ल असेल म्हणजे वाफाळणारं, लगेच अभिक्रिया करणार, याची कॅल्शियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया लवकर होत नाही. म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारी जी अभिक्रियाकारक आहेत याची सहती प्रमाण तीव्र आहे की सौम्य आहे. रासायनिक अभिक्रियेत सहभागी होणारी जी अभिक्रियाकारक असतील ही जर वाफाळणारी असतील तर अभिक्रियेचा वेग जास्त असतो आणि जर सहत असतील तर अभिक्रियेचा वेग हा मंद असतो. यानंतर अभिक्रियाकारकाची सहती पाहिल्यानंतर आपल्या अभिक्रियेचे तापमान पाहायचे, जे रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करतो ते म्हणजे रासायनिक अभिक्रियेचे तापमान. आता अपघटन अभिक्रियेचा आपण अभ्यास पाठीमागच्या समीकरणामध्ये केला होता. अपघटन अभिक्रियेचा अभ्यास करताना चुनखडीच्या अपघटनाची क्रिया आपण पाहिली होती. या कृतीमध्ये बर्नरनं उष्णता देऊन चुन्याची निवळी दुधी होत होती, म्हणजे होत नव्हती, कारण तेव्हा अभिक्रियेचा दर 0 होता आणि त्याला तापवल्यामुळं, म्हणजेच आपण पाहिलं होतं की वरील कृतीमध्ये बर्नरने उष्णता देण्यापूर्वी चुन्याची निवळी दुधी होत नव्हती. आता ही अभिक्रिया जर आपण पाहिली पान नंबर 37 वरची, पान नंबर 37 वरच्या अभिक्रियेमध्ये आपण पाहिलं होतं की चुन्याच्या निवळीला उष्णता देण्यापूर्वी चुन्याची निवळी दुधी होत नाही, परंतु चुन्याच्या निवळीला उष्णता दिली असता
चुन्याच्या निवळीतून कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि कॅल्शियम कार्बनच्या द्रावणातून कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो आणि चुन्याची निवळी लगेच दुधी होत आहे. कारण तेव्हा अभिक्रियेचा दर हा 0 असतो. म्हणजेच तापवल्यामुळं अभिक्रियेचा दर वाढतो आणि कार्बन डायऑक्साईड वायूचं उत्पादन होतं. याचा परिणाम असा होतो की अभिक्रियेचा दर हा त्याच्या तापमानावरती अवलंबून असतो. तापमान वाढले की अभिक्रियेचा दर वाढतो आणि तापमान कमी केले की अभिक्रियेचा दर कमी होतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करणारा जो पुढचा घटक आहे तो घटक येतो उत्प्रेरके, कॅटलिस्ट. आता त्याचा कॅटलिस्ट उत्प्रेरक म्हणजे काय व्याख्या पाहूया. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळं रासायनिक अभिक्रियेचा दर वाढतो परंतु तो पदार्थ प्रत्यक्षरित्या रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. तिथं व्याख्या आहे पहा. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो परंतु तो पदार्थ मात्र प्रत्यक्षरित्या रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात. आता जी 19वी अभिक्रिया आहे पोटॅशियम क्लोरेट KClO3 याला तापवले असता अपघटन अतिशय मंद गतीनं होतं. पोटॅशियम क्लोरेटला उष्णता दिली असता पोटॅशियम क्लोराईड तयार झालं आणि ऑक्सिजनचे 3 रेणू मुक्त झाले. ही अभिक्रिया उष्णता दिल्याशिवाय मंद गतीनं होते. परंतु कणांचा आकार जर लहान करून वा अभिक्रियेचे तापमान वाढवले असता वरील अभिक्रियेचा दर वाढत नाही. मग या ठिकाणी उत्प्रेरकाचा वापर करावा लागतो. या ठिकाणी कशाचा तर उत्प्रेरकाचा वापर करावा लागतो. आता उत्प्रेरक म्हणजे काय आपण पाहिलं की बाबा जो पदार्थ प्रत्यक्षरित्या रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही मात्र केवळ त्याच्या उपस्थितीमुळं रासायनिक अभिक्रियेचा दर वाढू शकतो. उदाहरणार्थ मॅंगनीज डायऑक्साईडच्या उपस्थितीमध्ये पोटॅशियम क्लोराईडचे जलद गतीनं अपघटन होऊन ऑक्सिजन वायू मुक्त होतो. म्हणजे या अभिक्रियेमध्ये मॅंगनीज डायऑक्साईड हा रासायनिक अभिक्रियेचा दर बदलवणारा म्हणजे उत्प्रेरक आहे. किंवा दुसरं उदाहरण आहे हायड्रोजन पेरॉक्साईडचं विघटन होऊन पाणी आणि ऑक्सिजन तयार होण्याची ही जी अभिक्रिया आहे म्हणजे अभिक्रिया नंबर 17वी जी पान नंबर आपण 37 वरती पाहिली होती की हायड्रोजन पेरॉक्साईडचं रूपांतर ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये होताना ही प्रक्रिया अतिशय मंद गतीनं होते. परंतु याही अभिक्रियेमध्ये मॅंगनीज डायऑक्साईड या उत्प्रेरकाचा जर आपण वापर केला किंवा ही भुकटी वापरली तर हायड्रोजन पेरॉक्साईडचं जलद गतीनं विघटन होऊन हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू मुक्त होतो. म्हणजेच रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करणारे घटक अभिक्रियाकारकाच्या कणांचा आकार, अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार पाहिल्यानंतर अभिक्रियाकारकाचे स्वरूप, अभिक्रियाकारकांची सहती, अभिक्रियेचे तापमान आणि उत्प्रेरक हे 5 घटक रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करतात. यानंतर माहित आहे का तुम्हाला हा जो भाग आहे हा भाग यावर्षीच्या अभ्यासक्रमातून हा वगळण्यात आलेला आहे. यानंतर पुढचा मुद्दा येतो ऑक्सिडीकरण आणि क्षरण. अनेक प्रकारचं ऑक्सिडीकरण
व शरण या प्रकारच्या अभिक्रियेमध्ये आपण पाहिल्या आहेत आपल्या अवतीभोवती या अभिक्रिया घडतात. आता 20 नंबरची अभिक्रिया असेल मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन मॅग्नेशियम ऑक्साइड, कार्बन अधिक ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड, मॅग्नेशियम आणि हायड्रोजन म्हणजे मॅग्नेशियम डायहायड्रोजन, मॅग्नेशियम मधून हायड्रोजन वायू मुक्त झालो, इथिनचं रूपांतर इथेन मध्ये झालं. हे जे इथेन आहे याचं रूपांतर इथिन मध्ये झालं. या 20वी अभिक्रिया असेल 21वी अभिक्रिया असेल 20 आणि 21 अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन बरोबर संयोग झालाय आणि 22 आणि 23वी जी अभिक्रिया आहे यातनं हायड्रोजन वायू निघून गेलाय. मग ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणजे काय? ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकापासून हायड्रोजन मुक्त होतो अशा रासायनिक अभिक्रियेला ऑक्सिडीकरण रासायनिक अभिक्रिया म्हणतात. म्हणजेच ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेतून अभिक्रियाकारक हायड्रोजन वायू मुक्त करतात अशा रासायनिक अभिक्रियेला ऑक्सिडीकरण रासायनिक अभिक्रिया म्हणतात. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रो, आज आपण उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया म्हणजे काय, उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे काय, रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती परिणाम करणारे घटक, अभिक्रियाकारकाचं स्वरूप, अभिक्रियाकारकाच्या कणांचा आकार, अभिक्रियाकारकाची सहती, उत्प्रेरक आणि ऑक्सिडीकरण ही अभिक्रिया पाहिली. उद्या उरलेला जो शरण असेल, शरण प्रतिबंधक उपाय असतील, थोडपणा असेल, हा जो उर्वरित राहिलेला भाग आहे या प्रकरणातील आपण पुढील तासाला अभ्यासूया. धन्यवाद.